नमस्कार मंडळी. मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझं हेअर ग्रोथ टॉनिक. मी मेथीचे दाणे ते पाण्यात रात्रभर भिजत ठेवलेत आणि नेहमी मी हेच करते, रात्री पाण्यात भिजत ठेवते. पाण्यात भिजत ठेवलेत ते मी आता पाण्यात टाकलेत, म्हणजे तेच पाणी ज्याच्यात भिजत ठेवलं होतं. एक साईडला मी चहा ठेवला आहे माझ्यासाठी आणि आता मी त्याच्यात कढीपत्ता टाकते. जर तुम्हाला तुमचे केस सफेद असतील तर भरपूर कढीपत्ता टाकू शकता तुम्ही. कढीपत्ता टाका, धुवून टाका. आणि हां, आता मी कढीपत्ता टाकला. आता आपलं हे सगळं 15 मिनटं गॅसवर ठेवायचं आहे आणि लक्ष ठेवा त्याच्यावर. आता आपण झालं आपलं 15 मिनटं उकळून ते. तर आपल्याला एक गाळणी हवी आहे, एक पातेलं हवं आहे छोटं, आणि हवी आहे स्प्रे बॉटल. आता आपण सगळं ते पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे गाळणीने. आणि आरामात गाळणी ठेवा, कारण की मेथीचे दाणेसुद्धा त्याच्यात ॲड होतात, त्यामुळे आपल्याला मेथीचे दाणे नको आहेत त्याच्यात त्या पाण्यामध्ये. आता आपण ते पाणी आहे ते आपण आता स्प्रे बॉटलमध्ये टाकून घेऊयात. आणि अजिबात वेस्ट करू नका ते पाणी, खूप युजफुल आहे. पाहिजे तर जर स्प्रे बॉटलमध्ये बसत नसेल तर तुम्ही ते पाणी एखाद्या पातेल्यात किंवा वाटीत ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. हां, अजून मेन गोष्ट की हे जे आहे आपण बनवतो आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, बाहेर ठेवू नका. बाहेर पाण्याला बुरशी येते. आता आपण जे मेथीचे दाणे उरलेत आणि कढीपत्ता ते आपण गाळणीमध्ये टाकायचे. आणि गाळणी जाड याची घ्या की जेणेकरून ते दाबलं ना ते की तरी पण ते गाळणी वाकणार नाही. ठीक आहे. आता आपल्याला गर भेटणार आहे तो गर आपल्याला, तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मेथीचे दाणे फेकू नका, सगळं झाल्यानंतर मेथीचे दाणे फेकू नका. तर आपण आता तो गर खूप खूप कष्ट लागणार आहे त्याच्यासाठी. खूप तुम्हाला मेथीचे दाणे खूप 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 एकदम त्याचा एकदम निचरा होतो ना तोपर्यंत ठेवा आणि गर हा अचीव करा. जेवढा गर येणार तेवढा खूप चांगलं, केसांसाठी खूप खूप जास्त हेल्दी आहे. आता ते मी पूर्ण जे सारण आहे ते जे आपण गॅसवर ठेवलं होतं त्याचा पूर्ण मी एकदम 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 त्याला एकदम एकदम चिंदामिंदा करून टाकते आणि त्याचा पूर्ण गर काढून घेते. आता मी गर काढून घेते हळूहळू आणि गाळणी सारखी सटकते त्या पातेल्यावरून. आता गर काढून झाला आहे माझा. बघा, एकदम असा ग्रीनिश दिसतो तो, एकदम असा मेथीच्या कलरचा ग्रीनिश कढीपत्त्यामुळे. आता काढून घ्या तुम्ही आणि तो गर, आणि त्या पातेल्यात थोडं पाणी ठेवा हां, मेथीचं जे तुम्ही केलं होतं ते, कारण की गर त्याच्यात मिक्स करायला पाहिजे. पाण्यात मिक्स करून आपण तो गर त्या स्प्रे बॉटलमध्ये टाकणार आहोत. गर नाही जाऊ शकत, कारण की तो मग आतमध्ये बॉटलमध्ये जाऊन तो मिक्स नाही होणार. आता मी मिक्स करते त्या पाण्यामध्ये. मी स्प्रे बॉटलमधून थोडं पाणी घेतलं आहे पातेल्यात आणि ते मी मिक्स करते गर. खूप म्हणजे त्याच्यात ना गुठळ्या नका ठेवू. त्याच्यात गुठळ्या ठेवल्या तर स्प्रे बॉटलमधून तो गरसुद्धा केसांना नाही लागणार. खूप एकदम खूप मिक्स 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 करा आणि तो गर आणि ते पाणी मिक्स होऊ द्या, म्हणजे एकदम पाणीदार होऊ द्या ते सगळं. आता आपण याच्यात मिक्स करायचं आहे जादुई इन्ग्रेडियंट, ते म्हणजे आहे घाण्याचं तेल आहे. म्हणजे एरंडेल ऑइल आहे हे. म्हणजे जे घाण्याचं दुकान असतं तिथून मी आणलं आहे हे एरंडेल ऑइल. तुम्हाला मिक्स करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण ॲक्च्युली खूप हेल्पफुल आहे. हेच मेन इन्ग्रेडियंट आहे. तर त्याचे 5 थेंब मी टाकलेत. आणि हे दुसरं ऑइल आहे ग्रीन कलरचं. ॲक्च्युली मला एक डॉक्टरने दिलं होतं. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही प्लीज आणि प्लीज 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 आपलं पॅराशूट ऑइल यूज करा. गरज नाही आहे की हेच तेल तुम्हाला यूज करायचं, याच्यानेच फरक पडणार असं काही नाही आहे. एरंडेल ऑइल मस्ट आहे. आणि हे नारळ तेलाचे पण तुम्ही 5 ते 6 थेंब टाकू शकता त्याच्यामध्ये. आता ते मिक्स करायचं आहे आपल्याला, त्या गरमध्ये आपल्याला ते तेल मिक्स करायचं आहे. आता आपल्याला हे सगळं जे आपण बनवलं आहे त्यात तेल वगैरे आहे ते आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये टाकायचं आहे. हळूहळू टाका, कारण की गरमुळे तर खूप जाड झालं आहे, तर ते आपल्या स्प्रे बॉटलच्या बाहेर जाऊ शकतं. आणि आपण जे बनलं ते खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्याचा एकही थेंब वाया घालवू नका. माझी स्प्रे बॉटल मे बी भरत आली आहे. मी चेक करते हळूहळू की माझी स्प्रे बॉटल भरत आली की. आणि त्या पातेल्यात सुद्धा मी एकसुद्धा थेंब सोडणार नाही आहे. एकदम चापून चुपून मी एकदम गर तो त्याच्यात टाकते एकदम एकदम, म्हणजे हे करून मला एकही थेंब वाया घालवायचा नाही आहे, कारण की मी आठवड्यातून एकदाच बनवते. आता मी स्प्रे बॉटल बंद केली आणि आता त्यातलं फुल मिक्स करते, फुल पाण्यामध्ये, आणि तो गर मिक्स झाला पाहिजे. आता चला, आता आपण केसांना तेल लावूया जे आपण बनवलं ते.
ॲक्च्युली माझी केस खूप चांगली होती. मी एक व्हिडिओ ॲड करेन तुम्हाला बघण्यासाठी. हा आहे माझा व्हिडिओ. माझे केस याच्यामध्ये दिसत आहेत. खूप चांगले होते माझे केस. पण ॲक्च्युली माझे सध्या मेडिकेशन चालू आहेत, सो त्याच्यामुळे माझे केस खूप गळतात. सो आता मी जे हे आहे जादुई ऑइल, माझ्यासाठी जादुई आहे कारण की मला खूप फरक पडला आहे याच्याने. तर आता केसांचे सेक्शन्स करूया आपण आणि लावूया. आणि नखांनी लावू नका तेल. हे तेल तुम्ही म्हणजे हे तेल काय की कोणत्याही गोष्टी तुम्ही नखांनी कधीच स्कॅल्पला करू नका. स्कॅल्पला इजा होते त्याच्याने. तर आता तुम्ही ते एकदम तुमच्या बोटांनी म्हणजे फिंगर टिप्सनी एकदम खूप चांगलं मसाज करा तुमच्या स्कॅल्पला. खूप चांगलं एकदम ओली झाली स्कॅल्प, एकदम तेल लावल्यासारखं ओलं होऊ द्या, चालेल, काही इश्यू नाही. ते तेल नंतर कारण की त्याच्यात तेलच नाही आहे, सो ते सुकतं आपोआप. म्हणजे हवेवर ठेवा थोडंसं. तुम्ही जेव्हा ऑइल लावाल ना हे, तेव्हा थोड्या वेळ ना म्हणजे हवेवर बसा, म्हणजे ज्याच्याकडून सुखेल ते थोडंसं. आणि उलटं करून लावा केसांना तेल, उलटं करून सुद्धा लावा. म्हणजे हीच गोष्ट ॲक्च्युली उलटं करूनच लावा केसांना, कारण की त्याच्याने ब्लड प्रेशर खूप चांगलं होतं. ब्लड प्रेशर नाही, सॉरी, रक्ताभिसरण खूप चांगलं होतं याच्याने. आणि 2-3 वेळा अशी केस ओढा जमा करून, म्हणजे केस पूर्ण सगळी जमा करा आणि ओढा. त्याच्याने खूप चांगलं मसाज होतं केसांना. आणि आता मी केस बांधते, म्हणजे कसं केस माझी सुकतील. मला ओपन केस असले की मला खूप गरम होतं, त्याच्यामुळे आता मी केस बांधते. आणि माझं मेन काम, हे ऑइल सोडून जे माझं मेन काम आहे ते मी तुम्हाला दाखवते काय आहे. हे आपलं खूप मेहनतीने बनवलेलं जादुई तेल, खूप छान असं. आता मेन कामाकडे वळूयात, ते म्हणजे भांडी घासणं. भांडी घासूयात रात्री 1 वाजता. चला, मी भांडी घासून भेटते तुम्हाला परत. आपली अजून एक स्टेप बाकी आहे. दुसरी आपली मेन स्टेप आहे ती म्हणजे सॅटिनची टोपी. ही सॅटिनची टोपी मी घेतली ॲमेझॉनवरून. आता माझे केस पण सुकली आहेत ऑलमोस्ट, तो आता मी टोपी लावते स्वतःला. रोज रात्री मी स्वतःला टोपी लावते. चला, इथे टोपी लावूया. जास्त म्हणजे लूज पण नाही, जास्त टाईट पण नका, पण लावूया. आणि तुम्ही पण ट्राय करा घरी ऑइल आणि सांगा मला कमेंट्समध्ये तुम्हाला कसं वाटलं ते. चला, माझी टोपी लावून झालेली आहे. तुम्ही पण झोपा. गुड नाईट मंडळी.